की बाबा आपण पाठिंबा द्यायचा कोणाला, पाठिंबा जर द्यायचा असेल तर अशा माणसाला देऊ. असं आमचा वरून जे प्रोटोकॉल आहे ते प्रोटोकॉल असा आहे की राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला कुणालाच पाठिंबा द्यायचा नाही. मग अण्णा काय राजकीय क्षेत्रात नाही, अपक्ष आहेत, कोणत्या तरी पक्षातून नाही आहेत, मग अण्णाला पाठिंबा द्यायला आपल्याला काही अडचण नाही. म्हणून खरं तर अण्णा, तुम्ही जरी वाडी वस्ती तांड्यावरती आला नसताल तर तुमचे कार्य, तुमचे काम हे जे प्रत्येक तांड्यावरती मला वाटतं पोहोचलेले, आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये जर आपण अण्णाला पुनश्च एकदा संधी देऊन या गेवराई मतदारसंघाचं भाग्यविधाते आमदार म्हणून जर आपण अण्णाच्या रूपाने आणखी बघितलं तर 100% आपल्या गेवराईचा विकास होणार आहे हे निश्चितच आहे. अण्णा, या गेवराई तालुक्यामध्ये सर्वात मोठा जो प्रश्न आहे तो माझ्या सर्कलचा आहे, आणि मी ज्या सर्कल मधून बिलॉंग करतो तो तालखेड सर्कल आहे. तालखेड सर्कल मधील एक तर काय, न माजलगाव तालुक्यामध्ये आम्ही, न गेवराईमध्ये विधानसभेमध्ये, विधानसभा क्षेत्र या क्षेत्रामध्ये आम्ही गेवराईकडे येतो, आणि तालुक्याचा जर आम्हाला बघितला तर आम्ही तालुका लेवलवरती माजलगाववरती येतो. आम्हाला न तिकडचे नेते व्यवस्थित बघत आहेत ना इकडचे. म्हणून तुम्हाला एवढंच मी सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त माझ्याकडे नाही, माझ्या सर्कलकडे नाही, तर तुम्ही संबंध बंजारा समाजाकडे त्या दृष्टीने पाहावं. आज तुमच्या वेळेवरती जर कुणी आलेला असाल तर ही एक गोरसेना आलेली आहे, हे मात्र तुम्ही स्वतः कामा नाही. मित्र हो, सर्वात मूळ प्रश्न म्हणजे आमचा जो आहे SIT. अण्णा, आदरणीय अण्णा, आम्ही 2019 या वर्षापासून SITच्या बाबतीमध्ये जी काही बोगस घुसखोरी झालेली आहे त्याच्यावर आमचा लढा सुरू आहे. ह्याच्याविषयी आम्ही अनेक आंदोलनं केली, अनेक मोर्चे काढले, पण आणखी मी काही फरक पडलेला नाही. खरं तर अतुलजी सावे समाज कल्याण मंत्री होते, त्यांनी एक दिवस SIT लागू केली आणि दुसऱ्या दिवशी SIT लागू नाही असे केली का? आज माझ्या समाजावरती जर 50,000, 60,000, 70,000 लोक जर बोगस येऊन जर नोकरीवरती जर टल्ला मारित असतील तर आम्ही शांत अजिबात बसणार नाही. ह्याच्यावरती तुम्हाला विधानसभेमध्ये बोलायचं आहे. तांड्यावरचे प्रश्न आहेत, तांड्यावरचे प्रश्न काय असते त्यांना? वीज, लाईट, पाणी आणि रस्ते, एवढेच प्रश्न आहेत. त्याच्यानंतर काही छोटे मोठे जर असते त्यांचे घरकुलाचे प्रश्न आहेत. मला तर वाटतं अण्णा, आजपर्यंत मी तुमच्याकडे आलेलो नाहीये किंवा तुम्हाला सुद्धा माझं नाव माहिती नसेल, पण मी संघटनेमधून 10 वर्षापासून काम करतो. नाव माझं तुम्हालाच नाही, म्हणजे मी माझं मोठेपणा नाही सांगालो, पण मी वेगवेगळ्या क्षेत्रामधले माजलगाव नगरीमध्ये जरी बघितलं तर मी एकाही आमदाराकडे जाऊन बसलेलो नाही. पण आज